जळगाव तालुक्यामधल्या चोपड्याचा हा आहे सागर आढळके। BA-BEdचं शिक्षण घेणाऱ्या सागरनं 2 वर्षांपूर्वी महर्षी शाहूराजे शिक्षण संस्थेच्या नावानं स्थानिक वृत्तपत्रात जाहिरात बघून नोकरीला अर्ज केला। मुलाखतीत पास होऊन त्याला 3 महिन्यात नोकरीचा कॉल येईल असं सांगण्यात आलं। त्याच्याकडून 2 ते 2.5 लाख रुपये देखील घेण्यात आले। 2 वर्षे झाले तरी नोकरीही नाही आणि पैसेही परत मिळाले नसल्यानं त्यानं अंबड पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती। पोलिसांनी देखील त्याची तक्रार फाईलमध्ये दडवून ठेवली, पण आता पुन्हा फाईल उघडण्याची वेळ पोलिसांवर आली आहे। 2-2.5 वर्षांनी पुन्हा एकदा त्याच संस्थेच्या नावानं शिक्षक भरतीची जाहिरात 21 मेच्या वृत्तपत्रात आली। प्राथमिक उपशिक्षक, माध्यमिक उपशिक्षक, क्रीडा शिक्षक अशा विविध पदांकरता 32 जागा भरावयाच्या आहेत अशी माहिती देण्यात आली। त्यानुसार हजारो सुशिक्षित बेरोजगार नाशिकमध्ये दाखल झाले। त्यांच्याकडून 100 ते 200 रुपयांची फॉर्म फी घेण्यात आली। मात्र कुठल्या शाळेत भरती करायची आहे, कधीपर्यंत प्रक्रिया पूर्ण होईल अशा कुठल्याच प्रश्नांची उत्तरं भरती करणाऱ्यांना देता येत नसल्यानं फसवणूक झाल्याचं या उमेदवारांच्या लक्षात आलं। पोलिसांनी या प्रकरणी 4 जणांना ताब्यात घेऊन फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे। 7 दिवसानंतर त्यांनी मला कळवलं की ह्या ज्या जागा आहेत त्या डोनेशन पद्धतीने भरायच्या आहेत, तुम्हाला 7 लाख रुपये द्यावे लागतील। 7 लाख रुपये मग मी म्हटलं एवढे पैसे आम्ही देऊ शकत नाही। त्यानंतर 7 लाखाची 30% रक्कम द्यावी लागेल मग म्हणे। तर मी त्यांना 2 ते 3 दिवसानंतर 2,10,000 रुपये अरेंज करून दिले। आणि त्यानंतर म्हणजे तुम्हाला 3 महिन्यानंतर तुम्हाला आम्ही ऑर्डर देऊ। 11 महिने झाले, अजून आमचं काम वगैरे झालेलं नाही। प्राथमिक चौकशी लक्षात आलं की जो त्या ठिकाणी त्यांनी उद्योग सुरू केलेला आहे त्याचा आणि त्या संस्थेचा प्राथमिक काही संबंध नाही आणि तो अशा प्रकारे फॉर्मची विक्री करत होता। त्यामुळे आपण त्यांना ताब्यात घेतलं आणि त्याप्रमाणे अंबड पोलीस स्टेशन 420 प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे। नोकरीची जाहिरात बघून राज्यभरातून नाशिकमध्ये आलेले बेरोजगार वेळीच सावध झाल्यानं थोडक्यात बचावले। बेरोजगारांची संख्या दिवसेंदिवस वाढतीये, त्यामुळे खोट्या जाहिरातींना बळी पडणाऱ्यांची संख्याही वाढतीये। म्हणूनच खऱ्या खोट्याची शहानिशा करूनच नोकरीला अर्ज करणं शहाणपणाचं ठरेल। मुकुल कुलकर्णी, झी मीडिया, नाशिक। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।